भारत हा कृषी प्रधान देश आहे. मग कृषी प्रधान देश आहे, एका इकडे बच्चू कडू हा मालाच्या भावासाठी आणि शेतकऱ्याच्या समस्येसाठी झगडतो, पण एक शेतकऱ्यांची जे ज्वलंत समस्या आहे की त्यांच्याकडे शेती आहे पण त्या शेतीला जाण्याकरते रस्ते नाहीत. माननीय मुख्यमंत्री मागच्या वेळेस जे होते फडणवीस यांनी पांढरण रस्ते खूप चांगल्या प्रकारे त्यांनी केले, पण काही काही गावात राजकारणामुळे काही लोकांच्या रस्त्याला खडीकरण झालं नाही. ज्वलंत उदाहरण म्हणजे कुंभारगाव तालुका अंजनगाव जिल्हा अमरावती येथील सर्व शेतकरी इथे जमा झालेले आहेत. आमच्यासारखे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे समस्या लोकांपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत, सरकारच्या कानावर गेल्या पाहिजेत. म्हणून मी हे पांढरण रस्त्याची स्थिती 3 महिन्यापासून काय आहे, शेतकऱ्याच्या मनातील जे ज्वलंत प्रश्न आहेत ते आपण पाहू शकता. आता हे कुंभारगावच्या जाताना आहे. आता एक बोला, कसं आहे तुमच्या समस्या ह्या जाणून घेऊ शकतो. आता इथं नाला असल्यानंतर इकडून तुमची जमीन आहे का मग? आणि आता शाळेचे पोरं येतात. अरे बापरे, हे सध्या या रस्त्याची परिस्थिती आहे आणि हा नाला जाते. शेतकरी जर एवढे जमा झाले असतील तर म्हणजे या शेतकरी या रस्त्याला किती कचाटलेले आहेत. तसंच हा रस्ता जाते यांच्या शेतीसाठी. बरं, जवळजवळ 70 ते 80% शेती यांची या रोड नाही आणि हे शेतकऱ्यांची समस्या आहे. आता तरी चालते. रस्त्याची अशी आहे की रस्ता याने आम्हाला सरळ चालता येत नाही. बैलजोडी हाणाव कशी, माल न्याव कसा, सोयाबीन न्याव कसा, शेतात काय पेराव हे आम्हाला समजून नाही राहिलं. अजून वावरायले खत नाही, अजून वावरायले खत नाहीत नेले. म्हणजे हा ऑगस्ट महिन्यात संपत आला तरी यांच्या पराठीला खत नाही, अजून खत नाही, वारणी नाही, काहीच नाही. याचं निवेदन वगैरे दिले नाहीत काय? दिले. पालकमंत्र्याला दिले. काय म्हणत पालकमंत्री? पालकमंत्र्याच्या पीएने ते लेटर दिलं आहे तहसीलदाराला द्या म्हणून. तहसीलदाराकडे आम्ही भेट. आता कसं आहे काकाजी, तसं बोलून फायदा नाही. तुम्ही काहीतरी प्रूफ दाखवा ना तुमच्या वस्तींचं, दाखवा ना. हा, कोणाकोणाला दिले तुम्ही? पालकमंत्री आणि कलेक्टर आणि तहसीलदार. जो आमदाराला, त्या आमदारानं नारळ फोडलं या रोडचं, पण एकाही आमदारानं केला नाही, तर खासदारांनी केला नाही. प्रत्येक जण आला, नारळ फोडलं, चालला गेला. किती 15 नारळ फुटले. 15 नारळ. बुंदिले साहेबांकडे 1 लाख रुपये बक्षीस ठेवलं होतं की आमदारांनी या रोडनं चालून दाखवा आणि 1 लाख रुपये बक्षीस घेऊन जा. आमदार अजूनही आले. काय काय तुम्ही तुम्ही सध्या सार्वजनिक बांधकाम विभागा उपअभियंता यांना सुद्धा यांनी लेटर दिलं. त्याच्यानंतर दंडगे साहेब तथा तहसीलदार साहेब यांना सुद्धा अंजनगाव सुरजीते त्यांनी लेटर दिलं. जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा त्यांनी लेटर दिलं. त्यानंतर हे पहा तुम्ही, पालकमंत्री महोदय यांना सुद्धा लेटर दिलं. आणि शिक्षण संस्था म्हणजे इथं वडाळगावांचे लेकराला त्यांनी निवेदन दिलं. म्हणजे हे तुमचे निवेदन हे सर्व त्यांनी कचऱ्याच्या पेटीत टाकले. हा, असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही ह्या सर्व समस्या मांडल्यानंतर तुम्हाला कोणी प्रतिसाद दिला नाही? नाही, कोणीच नाही दिला, कोणीच नाही दिला. आता आम्ही दिवाळीपर्यंत या रस्त्याची वाट पाहू, नाही तर आम्ही उपोषणाला बसतो पूर्ण कास्तकार. म्हणजे आज जे तुम्ही सर्व कास्तकार आले हे म्हणजे तुमची आता एक शेवटला पर्याय झाला. शेवटला पर्याय. हा रस्ता बंद आहे आमचा, म्हणजे हा एवढा चांगला जरी आहे, हा जर चालू राहिला असता आम्ही वाहतूक म्हणजे अशी केली की घरून 1700 रुपयात खताचं पोतं ते आम्हाला टाकायला पडलं 2000 शेतात नेऊन डोक्यावर. म्हणजे सरकारने जे त्या खताच्या पोताला सबसिडी दिली तेही कामाची नाही. तेही कामाची नाही. ते 200-250 कामाची असली आमच्या निमारी मार्ग यायला लागते या शेतासाठी. 5 किलोमीटर अंतर वावरात जायचं असलं. तुमचे मग सोकारीचं कसं रे? सोकारीचं कसं आहे, बंदच आहे. सोकारी हरण डुकरेसाठीच आहे शेती पेरे. म्हणजे तुम्ही जे शेती पेरली हे सर्व तुम्हाला असं वाटतं की हरण डुकरासाठीच आहे? 7 किलोमीटर वरून यायला लागते तिकडे निमारीवरून. शेतीचं कसं किती महिने झाले या रस्त्याने? देवाच्या भरोश्यावर आहे सध्या देवाच्या भरोश्यावर आहे. जे उरीन ते आपल्या जवळ, बाकीचं नाही. समजा आपल्यासाठी उरलं तर मग बाकी पाहू. या रस्त्याने तुम्ही किती दिवस झाले आले नाही? 2 महिने कंटिन्यू. 60 दिवस झाले आज.
रस्ता बंद आहे. चांगला आहे ना रस्ता, आता 2 महिने झाले तो. म्हणून कोणी येऊन नाही राहिलं, म्हणूनच हा चांगला राहिला ना. आमचे जर ट्रॅक्टर आले असते, आम्ही जर खत आणले असते, हा रस्ता आजपर्यंत कंबर एवढा झाला असता. बरं का हो, मग आता मजुराचं कसं? मजूर काय आता शाळेतले मुलं उमरीहून येतात इकडून फिरायला. किती किलोमीटर यायला लागते? शाळेला तिकडे 6 किलोमीटर फिरायला लागते. हा रस्ता 3 किलोमीटर आहे, विद्यार्थी 6 किलोमीटर फिरायला. मग यामुळे विद्यार्थ्याची संख्या घटली नाही का? घटली संख्या घटली. घटली संख्या घटली. हो, शाळेत येऊनच नाही राहिले ते. बरं तुम्ही मग आता हे शेती, सध्या शेती वाहता कुठून? आम्ही त्या निमारी 6 किलोमीटरच्या अंतरावर शेती दूरचं वावर असल्याच्यानं मजूर सांगितला वावरात मजूर येत नाही वावरात. रस्त्याच्यानं ऑटो कुठून आला त्याला? येता येत नाही ना. हा हा. आत्महत्या करायचीच पाळी आली. शेतकरी तर आत्महत्या करून राहिला तरी सरकार टसकी मस्त होऊन राहिलं. त्याला 1 लाख रुपये देऊन आला, त्याची चरविले, त्याचा 2 लाख रुपये पोरग, त्याचा बाप जर आहे. बरं समजा आता हे तर झालं, आता हे रस्त्यानं जाईन समजा पावसाळ्यात मी 10,000 रुपये बक्षीस देतो शेतकऱ्याला. काही लोकांची म्हणणं आहे की आम्ही शेती पेरले जशी की डुकरासाठी आणि हरणासाठी दाखवून द्यावं. पावट नाही ना चाला लागून राहिला. बरोबर आहे. 2 महिने झाले तुम्ही या रस्त्यांमध्ये आलेच नाही ना. मग हे निधन गिनन कसं? वावर थट बसेला आहे, निंद बिन्न काही नाही. या गावची ग्रामपंचायत कोमात जायला. हा, ग्रामपंचायत तुम्ही विरोधक आहे का ग्रामपंचायतचे? मग तुम्ही ग्रामपंचायतचं नाव का घेऊन राहिले? ग्रामपंचायत त्याचं काम होतं ना, तक्रार ग्रामपंचायतचा विरोधी कोण नाही याच्यात. त्याची तक्रार नव्हती लागत काय या समस्याबद्दल. आमदार खासदारांनी 15 डाव या रस्त्याचे उद्घाटनासाठी नारळ फोडले, आश्वासनं दिले, पालकमंत्र्याला निवेदन दिलं, कलेक्टरला निवेदन दिलं, तहसीलदारांना निवेदन दिलं, शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिलं, तरीही या कुंभार गावच्या शेतकऱ्याच्या शेतीच्या रस्त्याच्या समस्या अजूनपर्यंत कायम आहेत. आता या शेतकऱ्यांनी दाद मागावी तर कुणाकडे? शेवटी यांच्याजवळ पर्याय तो म्हणजे उपोषणाचा. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना फन्ना यूट्यूब चॅनल. प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामन जगदीश बर्डे. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका.